ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता 21 जुलै 2026 या दिवशी दुर्गाष्टमी आलेली आहे. गुप्त नवरात्रीतील हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर 21 जुलै 2026 गुप्त नवरात्रीतील दुर्गाष्टमी हा दिवस आदिशक्ती दुर्गामातेची आणि आपल्या कुलदेवीची विशेष कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला गेला आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करून कुलदेवीच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास लाल फुले अर्पण करावीत. देवीला खीर, पुरण किंवा गोड नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. या दिवशी देवीला जास्वंदीचे फूल अर्पण करावे. त्याचबरोबर आपण या दिवशी देवीची ओटी देखील भरू शकतो. त्यानंतर मनापासून प्रार्थना करायची आहे. किमान 108 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे या मंत्राचा जप करा. हा जप आसनावर बसून करायचा आहे. हा जप आपण मानसिक किंवा रुद्राक्षाच्या माळेने करू शकतो. जर या आपल्या कुलदेवीचा विशिष्ट मंत्र माहीत नसेल तर हा जप आपण करू शकतो. दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी महात्म्याचे पठण, दुर्गा सप्तशतीतील अर्गला स्तोत्र, कवच, सिद्धकुंजिका स्तोत्र या स्तोत्रांचे पठण अत्यंत फलदायी मानले गेले आहे. सायंकाळी पुन्हा दिवा लावून देवीची आरती करा. आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती व आरोग्यासाठी प्रार्थना करा. मित्रांनो, श्रद्धा आणि भक्तीने केलेली कुलदेवीची प्रत्येक उपासना जीवनातील अडथळे दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. अशा प्रकारे आपण या दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची पूजा, उपासना करायची आहे आणि याचबरोबर आपण कुंकुमार्चन देखील करू शकतो. कुंकुमार्चन हा विधी म्हणजेच देवीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकू वाहायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हे म्हणून देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला दुर्गाष्टमीचा हा दिवस कुलदेवीच्या उपासनेत आणि भक्तीत पूर्ण करायचा आहे. तर ही झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टीसाठी नवीन माहिती हवी असेल तर त्याबद्दल कमेंट देखील करा. ओम नमः शिवाय.